सकाळच्या खाईमध्ये सुचत नसेल की नेमकं नाश्त्यामध्ये काय बनवायचं आणि तोच तो कांदा पोहा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा ही नवीन पद्धतीची झटपट तयार होणारी रेसिपी। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। रेसिपी तयार करण्यासाठी 3 बटाटे घेतलेले आहेत। कच्चे बटाटे घेतले, यावरील साल सर्वात अगोदर काढून घ्यायची आहे सर्व। तर अशा पद्धतीने मी साल काढून झाल्यानंतर मोठ्या आकाराच्या किसणीने किसून घेणार आहे, म्हणजे त्याचे लच्छे छान असे तयार होतील। आपल्याला मीडियम आकाराच्या किसणीने किसून नाही घ्यायचं, तर मोठ्या आकाराच्या किसणीने किसून घ्यायचं आहे तिन्ही बटाटे। तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालून एका साईडला ठेवायचं आहे। सोबतच मी इथे भरपूर असा कोथिंबीर कट करून घेतला, एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला, सोबतच गाजर किसून घेतलेला आहे। तुमच्याकडे यापैकी गाजर वगैरे नसेल तर स्किप केलात तरीही चालेल। आता बटाट्यामधील पाणी सर्व काढून घ्यायचं आहे। बटाटा किसून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवायचं, नाहीतर बटाटा काळा पडू शकतो। तर आता सर्व बटाट्यामधील पाणी मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेतलं। बटाट्यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आहे। तर पाणी झरून घेतल्यानंतर सर्व बटाट्याचा किस एका बाउलमध्ये काढून घेतलं। तर इथे पाहू शकता छान असा लच्छेदार आणि मोकळा किस तयार झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपण बारीक कट करून घेतला किंवा किसून घेतलेला गाजर, कांदा घालायचा आहे यामध्ये बारीक कट करून घेतलेला, आणि भरपूर असा कोथिंबीर घालायचा। कोथिंबीरीमुळे खूप छान टेस्ट येतो आणि सोबतच कलर सुद्धा येतो छान असं। आता इथे चिमूटभर हळद घातलेली आहे, लाल तिखट घालायचं। तुम्ही ते तिखटपणासाठी मिरची वापरली तरीही चालेल, परंतु घरात मुलं असल्यामुळे मी मिरची स्किप करते। चवीनुसार मीठ वापरायचं, पाव चमचा जिरा वापरायचा आहे, पाव चमचा धने पावडर आणि सोबतच पाव चमचा जिरे पावडर सुद्धा इथे घातलेला आहे। तुम्ही थोडं चाट मसाला घातला तरीही चालेल। आता इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे रेसिपी छान अशी कुरकुरीत होण्यास मदत होते। अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, त्याला हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचं, म्हणजे छान फ्लेवर येतो ओव्याचा सुद्धा इथे। आणि सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी वापरायचं आणि आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम पातळ बॅटर आपल्याला तयार करायचं नाही, तर घट्टसर बॅटरच तयार करून घ्यायचं आहे। आणि मीठ वापरल्यामुळे भाज्यांना पाणी सुटत असतो, त्यामुळे पाणी जरा प्रमाणातच वापरा। व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि सोबतच बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील। तर अशा पद्धतीने थोडासा 2 ते 3 चमचे पाणी वापरून छान असं बॅटर घट्टसर तयार झालेलं आहे। आता चला रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे भरून तेल घातलेलं आहे। 1 चमचा बॅटर घ्यायचा आणि अशा पद्धतीने पॅनकेक पसरवून घ्यायचं। दुसरं सुद्धा पॅनकेक मी याच्या साईडला पसरवून घेणार आहे। जेवढे पातळ पसरवाल तेवढेच छान असं कुरकुरीत होतात, त्यामुळे छान असं पातळ पॅनकेक पसरवून घ्यायचं आहे। तर एका वेळेस मी कढईमध्ये जमतील तेवढे म्हणजे 3 पॅनकेक तयार करून घेणार आहे। तिन्ही पॅनकेक छान असं पातळ पसरवून घेतलेलं आहे। आता यांना 1 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे छान असं। 1 मिनिटानंतर याची साईड चेंज करून घ्यायची। तिन्ही पॅनकेकची साईड मी चेंज करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने 1-1 मिनिट शिजवून घेतल्यानंतर छान असा कलर आलेला आहे, एकदम डार्क गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण टिश्यू पेपरवरती सर्व पॅनकेक्स काढून घेणार आहोत। आता याच पद्धतीने तव्याला थोडं तेल लावायचं, थोडं बॅटर हलवून घ्यायचं आणि 1 चमचा बॅटर तव्यावरती घालून छान असं पातळ पसरवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता एका वेळी मी इथे 2 पॅनकेक तयार केले। यांना सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे साईड चेंज करून।
दोन्ही साईडनी छान असा कलर आला की यांनासुद्धा टिश्यूवरती काढून घेणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असं खाल्लं तरीही खूप टेस्टी होतात. या पद्धतीने नक्की तयार करा, खूप आवडतील. तर 3 बटाट्यापासून 5 मीडियम आकाराचे पॅनकेक तयार झालेले आहेत. आता मी तोडून दाखवते. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ असे पॅनकेक तयार झालेले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.